बाळासाहेब मगर यांनी राज्यसेवा परीक्षेमध्ये जे अभूतपूर्व यश मिळवून एक वेगळा नावलौकिक गावापुढे आणि परिसरातील इतर सर्वांपुढे उभा केलेला आहे. त्या प्रित्यर्थ त्याचे वर्गमित्र आणि गुरुजन यांच्यातर्फे आयोजित केलेला हा सन्मान आणि कौतुक सोहळा एक विशिष्ट वेगळ्या उंचीवरचा आणि वैशिष्ट्यपूर्ण या अर्थानं आहे की सांगवी गावामध्ये इतर येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपुढे कर्तृत्वाची एक वेगळी भरारी घेऊन एक वेगळा आदर्श वैभव निर्माण केलेला आहे. गावातील किंवा इतर कोणतेही मोठी आदर्शाची उदाहरणं नसतानाही, मर्यादित गोष्टी असतानाही केवळ चिकाटी, परिश्रम, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास याच्या पाठबळावरच याच भांडवल करून त्यानं जे यश मिळवलेलं आहे खरोखरच त्याच्या मित्रांचं, गावचं आणि आपल्या सर्वांचं नाव उंचावणारी ही बाब आहे. आणि प्रामाणिकपणाने जर आपण एखादी गोष्ट करत गेलात तर आपण स्वप्नातही न पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात आणि अशा गोष्टीबद्दल आपली एक वेगळी ओळख समाजामध्ये निर्माण होते. आपण सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. आपलं सुद्धा क्षेत्र उत्तुंग करण्याचा मनोदय आपण निश्चित करावा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. कोणती गोष्ट लागलीच आजच्या काळामध्ये मिळत नाही. तो थोडासा संयम जर ठेवला आणि आपल्या प्रयत्नाची चिकाटीचं जे सातत्य जर आपण ठेवलं तर अनायासे अशा गोष्टी तुम्हाला मिळून जातील की ते आपण कधी स्वप्नातही पाहत नाहीत. सर्व त्याच्या मित्रांना आणि माझ्या विद्यार्थ्यांनाही सांगायला मला आवडेल की आज तुम्ही जिथं आहात त्या जर गोष्टी पाहिल्या तर तुम्ही शाळेमध्ये ज्यावेळेस शिकत होता त्यावेळेस तुम्हालाही त्याची कल्पना नसेल किंवा 10-15 वर्षानंतर माझ्या आयुष्यामध्ये मी काय असेल, त्याच्यापेक्षा कितीतरी पुढे तुम्ही गेलेले आहात, कितीतरी मोठी अचिव्हमेंट तुमच्या सोबतीला आहे. तसंच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आताच तुमचं 15 वर्षानंतरची जे स्वप्न आहे, 15 वर्षानंतर तुम्ही काही न करता सुद्धा खूप मोठं तुमच्या पदरात पडणार आहे. पण त्याच स्वप्नाला एक मोठा आधार आणि एक विशिष्ट दिशा जर आपण दिली, कष्टाची जर जोड दिली, प्रामाणिकपणाची सोबत दिली आणि चिकाटी सातत्य ठेवलं तर तुम्ही सुद्धा खूप चांगलं नाव कमवू शकता. जगात कोणतीही गोष्ट छोटी किंवा मोठी नसते. ज्यावेळेस तुम्ही त्याला किती न्याय देता, त्यामध्ये किती सातत्य ठेवता, सगळ्यांच्या सोबतीनं कसं राहता, त्यावेळेस त्याचं महत्व मोठं होत असतं. आणि हे वैभवच्या उदाहरणावरून लक्षात आलेलं आहे. वैभव तू सुद्धा मी मागा म्हटल्याप्रमाणे